महाराष्ट्र राज्य एक असं खास राज्य आहे ज्याच्यामध्ये सणावाराचं लय महत्व आहे आणि ते खरं सांगतो आपल्या आवडीचं आहे. त्याच्या मागचं खास कारण सुद्धा आहे, कारण ह्या सणावाराच्या पाठीमागे एखादं शास्त्रीय कारण सुद्धा आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतो. थंबनेलवरनं तर तुम्हाला कळालं असेल की आजचा विषय काय आहे. आज आपण भोगीच्या कालवनाचं शूट घेणार आहे. आपलं घर सांगतो तुम्हाला रानाच्या बाजूला आहे, म्हणजे रानाच्या वस्ती साईडला जसं घर असते तसं आपलं घर आहे. आणि ह्या घराच्या साईडला गावातलं वातावरण म्हणा, म्हशीचं गोठा आहे, रान आहे, त्या रानामधले वातावरण एकदम खास आहे. आणि गावाकडला बेत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम जबरदस्त असतोय. ह्याच एका सणावारापैकी किंवा गावातल्या एका सणावारापैकी एक म्हटला तर भोगीचा सण आहे. भोगीच्या कारणाचा खास विषय म्हणजे पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. आता ह्या पाठीमागचं शास्त्रीय कारण जे काय आहे ते मला एवढं काही खास माहीत नाही, पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. पण भोगीची खरं सांगतो मी तुम्हाला वर्षभर वाट बघत असतोय. भोगीच्या कालवणामध्ये काय काय मिक्स प्रकारच्या भाज्या येतात. पावट्याची भाजी, वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, हे सगळं भाज्या मिक्स करून भोगीचं कालवण केलं जाते. तुम्हाला सांगतो वर्षभर ह्या भोगीच्या कालवणाची वाट बघत असते. अहो का, गरमागरम भोगीच्या कालवणाबरोबर गरमागरम बाजरीची तीळ लावलेली भाकरी खायला मिळते. हा 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 तुम्हाला सांगतो कुठलंही नॉनव्हेजचं जेवण ह्या जेवणापुढे फिक आहे. म्हणूनच वर्षभर ह्या जेवणाची मी वाट बघत असतोय. आज आपल्या घरामध्ये आमच्या मम्मीच्या हातची आपण भोगीच्या कालवणाची रेसिपी बघणार आहे. मी बरेच दिवस झाले थांबलो होतो की म्हटलं भोगीच्या कालवणाचा तुम्हाला एखादा व्हिडिओ करून दाखवायचा. आजचा व्हिडिओ अनप्रोफेशनल असणार आहे, कारण कॅमेरामन माझी बहीण आहे आणि रसवंत काय कॅमेरामन नाही. काय चुकमुक झाली तर समजून घ्या. आपण आता भोगीचं कालवण बघणार आहे, चला तर बघूया. हे आमची मम्मी आहे आणि आमची मम्मीचं तुम्हाला आज भोगीचं कालवण दाखवणार आहे. लय दिवसापासून म्हणतो ती मम्मी तुम्हाला कॅमेऱ्यात घेतलायस, मग आज मी मम्मीला कॅमेऱ्यात घेतलाय आणि व्हिडिओ करणार आहे. आमच्या इकडं तुम्हाला दाखवतो, इकडं गोठा आहे आणि गावाकडला ह्यो गोठा बघा. ह्याच्यामध्ये गाया म्हशी किती आहेत आपल्या? म्हशी 4 आहेत. 4 आहेत. मला आजच माहित झालं. गाया 2 आहेत. आपल्याला फक्त खाद्याचंच माहित आहे, जनावरांचा काय विषय नाही. दूध खायला सांगा की. इकडं घराचं काम चालू आहे त्यामुळं जरा अस्ताव्यस्त पडले सगळं. आणि आमचं कसं आहे, प्रत्येक गावामध्ये घरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रत्येकाचं कसं असते, खास करून रानाला जी वस्ती आहे तिथं एखादं भाकरी करायचं ठिकाण 100% असते. म्हणजे किचनमध्ये नाही, कसं धुराचा वगैरे त्रास होतो त्यामुळे किचनमध्ये येत नाही. तुम्हाला मी ठिकाण दाखवतो, एखादं असं भाकरी करायचं ठिकाण असते प्रत्येकाच्या घरात. मी जसं तुम्हाला म्हटलं की गावाकडलं एखादं ठिकाण तुम्हाला दाखवलं भाकरी करायचं ठिकाण, आमच्या इथले ठिकाण आतमध्ये दाखवतो तुम्हाला. रोज आम्ही तर भाकरी करतोय, मग मटणाचं जेवण असू दे, मग असलं एखादं मोठं जेवण असू दे, पूर्ण पोळ्याचं जेवण असू दे, आम्ही इकडेच भाकरी करतोय. हे असं ठिकाण आहे बघा, म्हणजे शेड टाईपच आहे. काय असं काय एवढा विषय नसते. इकडे चूल लावलेली आहे, चूल लावल्या, इकडे गिरण ठेवल्या, झाकून ठेवले आणि इकडे आमची मम्मी आहे. आता ही भोगीचं कालवण आम्हाला मम्मीला दाखवणार आहे. इकडच्या बाजूला पण इकडे एक चूल आहे बघा. इकडे गरमागरम भाकरी चालत बाजरीच्या. कालवण जसं होईल तसा दणका द्यायला चालू करायचा. हे असा सगळा विषय आहे. आता आपण काय करणार आहे, भोगी कशी तयार होत्या म्हणजे मिक्स भाज्याच कालवण असते. सगळं मटेरियल काय काय घेतलंय, कसं कसं बनवणार आहे ते आपण सगळं दाखवणार आहे. इथनं पुढे तुम्हाला सगळं मम्मी सांगेल, मी विचारतोच. आता काय टाकलं यात? आलं लसूण. मम्मीनं आता आमच्या आलं लसूण टाकले बघा यात. हे काय टाकले? कोथिंबीर. तेल टाकलेलं, तेलामध्ये आलं लसूण टाकलेलं कोथिंबीर आणि हे कोथिंबीरची पेस्ट केलेलं टाकल्या. गिरणी केली. मटेरियल आपण बऱ्यापैकी सगळं घेतलेलं, तुम्हाला मटेरियल दाखवतो एकदा. हे काय आता हळद टाकले बघा. हळद टाकले. इकडं मटेरियल तुम्हाला दाखवतो काय काय घेतले भोगीच्या कालवणाला. ही खोबरं. हे खोबरं पण टाकाय. खोबरं टाकलेलं आहे, हे सुद्धा परतून घ्यायचं आहे. कांद्याची पात, कांद्याची चिरलेली पात आणि लसणाची पात आहे. लसणाची पात. मम्मी बी आमची सांगते की हुशार झाले व्हिडिओ बघून माझा. कांद्याची पात घातलेल्या चिरलेली त्यात आणि लसणाची पात. इथं मटेरियल बघा, हे पावटा आहे भाजून घेतले नाही. ही घेवड्याची शांग. इकडं घेवड्याची शांग भाजून घेतल्या. ही हरभर भाजून घेतली ती. ही गाजर आहे, ही वटाणा आहे, ही वांग आहे, ही पावटा आहे, ही पालक आणि चाकवतची भाजी आहे. पालक आणि चाकवची भाजी. आणि इकडे ही मसाला कसली ठेवलेली? तुझं काय सिक्रेट आहे काय? ही काळ तिळ आहे ती बारीक केलेलं, ही पांढरं तिळ आहे ती, हिची रायती बारीक केलेलं, शेंगदाण्याचं कूट आहे. मटेरियल भरपूर आहे की.
मी म्हणतो आमच्या हॉटेलात जास्त मटेरियल पडते. हे मेंबर आले बघा, आमच्या काकी आल्या शूटिंग बघा आले, शूटिंग बघा. इकडे भाजून परतून घेतलेला आहे. आज हळदी कुंकू लावतात काय आज? कशा बाय? संक्रांती सणाने. संक्रांत उद्या आहे की? आज भोगे, आज उद्या लावते ते. कशामुळं? सुवासनीचा सण आहे म्हणून. बर बर. आता हे घ्या. गावाकडली एक परंपरा तुम्हाला बघायला मिळेल बघा. हेच महत्व आहे गावाकडल्या सणावाराचं, ज्याच्यामध्ये संस्कृती सुद्धा जपली जाते बघा. आता कांद्याची पात जी सावपुडीवर कांद्याची पात जी टाकलेली आहे सगळं आपण भाजून घेतलेला आहे. थांबा. हे टाकते पालक, चाकवत. पालक आणि चाकवतची भाजी तुम्हाला दाखवलेलं मटेरियल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कालवणाला किती वेळ लागतो आपल्याला? अर्धा तास लागतो. म्हणजे आवाज कधी मग? हे वांग्याचं फोडी टाकले तर. वांग्याची फोडी धुवून घेतले तर. वांग टाकलेला बघा. आता ती सुद्धा परतून घ्यायचं व्यवस्थित. रेसिपी बघा बरं का, ह्यासारखी रेसिपी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एकदम ओरिजिनल आणि अजिबात काही लपवालपीचा विषय नाही. हो, हे टाकलं नाही ते टाकलं नाही, सगळं तुम्हाला इथल्या इथं दाखवणार आहे. सकाळी उठल्यापासून मला वाटते पहाटे 5-6 वाजल्यापासून ही तयार सगळी चालू आहे. काल मटेरियल आणले बाजारातनं, ते सगळं सोलायचं भाजायचं ह्याचं काम चालूच आहे. आणि ताप आहे, एवढं सगळं करायचं म्हटलं की ताप आहे. काय ना मम्मी लगीन कर माझ. घेवड्या शेंग टाकलेल्या बघा यात. घेवड्याची शेंग जी भाजून घेतलेली. हे गाजर आहे. गाजर पण टाकलेला आहे बघा. हे हरभर आहे ते भाजून दुखवले ते. दुखवलेत म्हणजे जसं शेंगरलेलं. हा, त्याची डाळ टाईप करून घेतलेले भाजून. शिजायला बरं पडते म्हणून. पावट आहे. पावट आहे. हे पण भाजून घेतलेला आहे. ते दुखवलेला आहे. दुखवलेला ध्यानात ठेवा शब्द, दुखवलेला. दुखवलेला म्हणजे आपल्या साध्या पद्धतीत. वाटाणा आहेत वल्ल. हे वल्ल वाटाणा आहे. ती सुद्धा परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा भाज्या सगळ्या बघा एकदम मिक्स कशा दिसायला लागलेल्या. हे सुख आहे. हे नॉनव्हेज वगैरे हे निमित्त आहे, पण खरं सुख हे आहे भोगीचं कालवण. आपल्यात मटणाच कालवण कोण एवढं आवडीनं खात नाही. एवढं भोगीच कालवण खात्यात आहोत. 2-2 दिवस असते. पातेल बाग केवढा? 2 दिवस खातोय आम्ही. पातेल बाग केवढा? घरात एवढा बकासूर आहे म्हणल्यावर ना कालवण एवढं कमीच पडलं. गरम केलेलं पाणी टाकले म्हणजे शिजायला बरं पडते ना. भाज्या बघावं मग कसल्या बाहेर दिसते. सगळ्या भाज्या मिक्स आहेत आणि ह्याची जी चव आहे ना क्वालिटी लागणार. घरगुती चटणी थोड्याशा प्रमाणामध्ये घेतल्या बघा. ही काही विकायची चटणी नाही, एकदम घरात केली चटणी. हे काळे तीळ बारीक केलेलं, ती काळ्या तिळाची पावडर घातली. आणि हे जिरं आहे ते बारीक केलेलं. हे काय? पांढरं तीळ आहे ते. पांढरं तीळ. एकदम घरगुती मसाला. आणि यात सिक्रेट मसाला काय सुद्धा दाखवलेला नाही. शेंगदाण्याच कूट तुम्हाला दाखवलेलं नाही मगाशी. इथं जरा लाईट कमी आहे त्यामुळे जरा ऍडजस्टमेंटला पण हे होते. जरा व्हिडिओ अनप्रोफेशनल तुम्हाला पहिला साईड समजून घ्या. सगळा मसाला चटणी वगैरे टाकून सगळं भाजलेला बघा. हे बघा, असं बघितलं, असं नुसतं बघितलं तर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. खायचं आहे म्हटल्यावर जरा व्हायचं केलं पाहिजे की आहे ना. ह्यात सगळं मटेरियल टाकून झाले ना. आपला जो काही मसाला होता ह्यात काय टाकायचं होतं, ह्यात काय तर राहिले. ही कूट आहे, हे तेवढं टाकायचं राहिले. कूट टाकलं की आपलं
पाणी याच्यामध्ये वाढवायचं लागेल तेवढं. आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला मी तयार झालेलं आणि खातानाचा व्हिडिओ 100% दाखवणारच आहे. कसं दिसते वांग असं दाखवायला लागते. कूट टाकलेलं आहे बघा, शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे बारीक मध्ये. हे कूट टाकले, कूट टाकलं की मग परत ना पाण्यात वाढवायचं आहे काय, थोडं वाटायचं. आता सगळं मटेरियल जे काय भोगी तयार करताना लागते ते सगळं आपण मिक्स केले. आता तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. धुरानं डोळं दिपलं, सगळा आत धुरच होता. पण हे काय मजा, सणावाराच्या टायमाला चुलीवर सगळं जेवण असते. आणि ह्या सणावाराच्या टायमाला सगळ्यात मेहनतीचं काम असते ते घरातल्या लेडीज लोकांचं. सकाळी उठायचं, लवकर आवरायचं, सगळ्यांचं बघून, सगळ्या घराच्या उपसाभर बघून हे सगळं असं करायचं. यासाठी खरं मानलं पाहिजे. भोगीचं कालवण तयार करून झालंय. मम्मी आता आमची भाकरी करायला लागल्या. हे बघा इकडे गरमागरम भाकरी, ह्याच्यावर का नाही तीळ, काळं तीळ इकडे साईडला ठेवले बघा. बाजरीच्या भाकरी, त्याच्यावरती तीळ आणि भोगीचं गरमागरम कालवण इकडे तयार झाले. मग मी उघड गे, हे बघा कसं आहे, कसं दिसतंय, एकदम जबरदस्त. हा हा हा, पाणी सुटलं पाहिजे बघून तोंडाला. मला तर दम निघन झालाय, कधी एकदा जेवतोय असं झालंय. ह्याच्यामध्ये शेवटला मीठ तेवढं टाकलेलं बघा, जे आपण रेसिपीमध्ये दाखवलं नाही. पाणी वाढवलं, इकडे भाकरी गरमागरम चालू आहे, इकडे बाजरीची भाकरी आहे. आणि जेवणामध्ये राळ्याचा भात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण मस्तपैकी जेऊया. ज्या गोष्टीसाठी मी वर्षभर वाट बघितल्या, म्हणजे खरंच आपल्याला आता म्हणतोय आपण मटण वगैरे दाखवतोय व्हिडिओमध्ये, पण खरं जे जेवणाचं सुख आहे, जे ज्यात मन रमते, ज्यानं पोट भरते, मन जिंकते, असं जेवण म्हणजे भोगीचं जेवण. ताटामध्ये तुम्ही बघू शकताय बाजरीची भाकरी गरम गरम एकदम खरपूस. राळ्याचा भात आहे जो फक्त भोगीच्या दिवसात, भोगीच्या सणासुदीलाच केला जातो. आणि हे भोगीचं कालवण एवढं मोठं वाटका असतोय, त्याच्यामध्ये भोगीचं कालवण असतं. एवढं मी रस्सा सुद्धा पेत नाही, एवढं भोगीचं कालवणाचं आपण म्हणजे आवडतं आपलं. आणि कांदा, लिंबू आणि इकडं तयारीतच आहे. मी कुस्करासाठी ताट घेतलेला आहे. मस्तपैकी दणका देणार आहे. मला काय मोह आवरत नाही. आणि एकदम असं पाणी सुटलंय तोंडाला की कधी खातोय आणि कधी या जेवणाची मजा घेतोय. चला तर घेऊया. लिंबू ऑलवेज देअर, लिंबू लागतोय आपल्याला. मस्तपैकी लिंबू पिळायचा. आणि थोड्या वेळानं नाही कुस्करून सुद्धा दणका देणार आहे. पण आत्ता जरा हे ह्याच्यामध्ये भाज्या जर बघितल्या तर एकदम कसं एक रूप झाले बघा, सगळं एकदम घट्ट असं कालवण झाले भोगीचं. हा हा हा, आत्मिक सुख एक नंबर. मला हे पिऊन पण बघायचं. हा हा हा, एक्स्ट्रा काय मसाला नाही. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लं नाही, तिची तिळाची चव, काळ्या तिळाची चव आणि ह्या भाजीची चव एक नंबर कॉम्बिनेशन होते. एकदम जबरदस्त आणि जबरदस्त क्वालिटी विषय. राळ्याचा भात असतो याच्याबरोबर, जो फक्त भोगीच्या सणा दिवशी केला जातोय. ते सुद्धा आपण जरा खाऊन बघूया. दिसताना तुम्हाला जरा वरीसारखा दिसेल. आहा, भोगी आता 2 दिवस भोगी जाण काय, म्हणजे आमच्यात कायमच असते घरात. पण भाकरी आणि हे भोगीचं कॉम्बिनेशन दुसरं मग आपण तुम्ही काहीही ठेवा खाणार नाही मी, हेच खाणार. मन समाधान आहे. सकाळी उठलोय लवकर खासच्या भोगीच्या व्हिडिओचं शूट घ्यायसाठी. बरेच दिवस चाललो होतो मागल्या वेळेस, पण प्रयत्न केला पण झालं नाही. पण ह्या वर्षी जुळून आलं. 100% असंच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्ही सुद्धा भोगी खाल्ली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची भोगी बनवायची पद्धत कशी आहे ती पण सांगा. आणि जरा चॅनलला सपोर्ट करा, की करतायच तुम्ही सपोर्ट, पण अजून करा. आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.